नमो शेतकरी योजनेतील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजने व PM किसान योजनेचे 4,000 रुपये असे एकत्रपणे जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। आपण जर पात्र शेतकरी असाल, जर तुमची ही 2 कामे पूर्ण असतील तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये होळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा व PM किसान योजनेचे 4,000 रुपये असे एकत्रपणे सोडण्यात आलेले असून DBT मध्ये पैसे सोडण्यात आले होते। नमो शेतकरी योजनेचा हप्ता केव्हा येणार, सर्व शेतकरी बांधवांना चिंता लागली होती, परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व PM किसान योजनेचा 22वा हप्ता आजपासून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता या 12 जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल। आताच मंत्रिमंडळात निर्णय झाला असून सर्व शेतकरी बांधवांच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रकमेचं वाटप केलं जाणार आहे। 12 जिल्ह्यातील जे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्ण रकमेचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। तालुका व जिल्हा नक्की सांगा व तुम्हाला 8वा हप्ता मिळाला का नक्की सांगा। बहुतांश शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे व 2,000 रुपये PM किसान योजनेचे हप्त्याची रक्कम जमा सुद्धा झालेली असेल। ज्या शेतकरी बांधवांना रक्कम जमा झाली नाही अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती येत्या 1 ते 1.5 तासामध्ये रक्कम सुद्धा जमा होऊ शकते। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा साठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। त्यामुळे मार्फत आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी भेट आणि मोठी दिवाळीची भेट मिळाली होती, परंतु आता होळीची सुद्धा भेट आता शेतकरी बांधवांना ही मिळाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे, कारण की 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता पीक विमा कधी मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता काही दिवसांमध्ये पीक विमा मिळण्याची दाट शक्यता आहे। परंतु आता नमो शेतकरी योजनेचे व PM किसान योजनेचे आता 4,000 रुपये असे एकत्रपणे आज रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच मोठी दिवाळीची भेट मिळाली होती, परंतु आता होळीची भेट ही म्हणावी लागेल, कारण की आता दिवाळी आणि होळीच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे। कारण की आता दिवाळीची भेट मिळाली होती, परंतु होळीची भेट कधी मिळणार या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 व PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये आता होळीच्या शुभ मुहूर्तावर मिळाले आहे। कारण की आता 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती संपूर्ण रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच गोड बातमी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी बातमी म्हणावी लागेल। यामध्ये बीड जिल्ह्यातील राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना मोठी खुशखबर आणि मोठी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये आता जमा सुद्धा करण्यात आलेले आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच मोठी दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्ण रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच होळीची भेट म्हणावी लागेल। तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा झाले का 2,000 रुपये PMचे व 2,000 रुपये नमोचे असे एकूण 4,000 रुपये आज जमा करण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी होळीची भेट म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती
रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही मोठी भेट म्हणावी लागेल. तुमच्या बँकेच्या खात्यावरती रकमेचं वाटप झालेलं आहे का कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. व यामध्ये बघा बीड जिल्ह्यामधील बघा गेवराई तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा गेवराई तालुक्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. यामध्ये बघा प्रय असेल, त्याचप्रमाणे बघा केज असेल, वडवणी असेल, धारूर असेल, शिरूर कासार असेल, आष्टी असेल, पाटोदा असेल, शिरूर असेल, या बहुतांश तालुक्यामध्ये आता रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे बघा अंबाजोगाई असेल, या तालुक्यामध्ये सुद्धा आता रकमेचं बघा वाटप सुद्धा केले गेलेलं आहे. त्यामुळे मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच मोठी आणि दिलासा देणारी भेट म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण की आता यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की बघा लातूर जिल्हा. बघा लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे. लातूरमधील बघा रेणापूर असेल, उदगीर असेल, या बहुतांश जे तालुक्यात या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रकमेचं बघा वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच मोठी होळीची भेट म्हणावी लागेल. कारण की आता होळीच्या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पैसे लागत होते, परंतु आता ते पैसे कसे मिळणार असं यामार्फत सरकारला आता प्रश्न पडला होता. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना आता एकूण 4,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामार्फत आता होळीच्या सणावरती, होळीच्या मुहूर्तावरती आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच मोठी भेट आणि मोठी दिवाळीची भेट मिळाली होती. होळीची भेट ही म्हणावी लागेल. कारण की आता होळीच्या भेटीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे होळीची भेट येणार आहे. त्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांनाही मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आपण जर KYC केलेली असेल, फार्मर ID काढलेली असेल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा केलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. कारण की 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा सुरू केले गेलेले आहे. आजपासून DBTचं बटन दाबलं असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा सरकारमार्फत ही मोठी भेट होळीची म्हणावी लागेल. कारण की आता सरकारमार्फत ही सोडण्यात आलेली असून सर्व शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपला तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहू अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट बघायला मिळेल. नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेच्या हप्त्याबद्दलची ही माहिती विश्वसनीय सूत्रा यांच्या मार्फत वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे आज आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.